हां सर. 20 ऑक्टोबराक आमच्या 2 पंचायती खातीर एक वॉर्डाक बाय इलेक्शन आसा. एक ओर्ली आणि दुसरी मोरपिल्ला. आणि एक जनरल इलेक्शन्स 5 वॉर्डा खातीर आमच्या हरवळे आसा नॉर्थ गोवा. आणि त्याचे नॉमिनेशन फायल करपाची प्रोसेस 1 ऑक्टोबराक सुरू जातली. आजपासून त्या तिन्ही पंचायतीत कोड ऑफ कंडक्ट सुरू जाता. मामलतदार रिटर्निंग ऑफिसर असतात, तिथले डेप्युटी कलेक्टर आमचो ऑब्झर्वर असता. सर ते बाय इलेक्शन दोन्ही आसा पळय ते रिजायन जाला कितें काय कितें? एक ओरळी पंचायतीत आसा तो मेंबर रिजायन करून तो जिल्हा पंचायतीक निवडून गेला. आणि मोरपिल्लाचो जो असलो तो पुलीस डिपार्टमेंटात ताका जॉब मेळ्ळा, सॅलरी जॉब मेळ्ळा. कावंटींग दुसरे दीस. आता 20 रविवार आसा, सोमवार 21 तारखेक कावंटींग जाता. ती सगळी शेड्यूल तुमकां दिली. म्हणजे आता 1 ते 9 पर्यंत नॉमिनेशन असता, मग स्क्रुटिनी असता, मग विड्रॉवल असता. ती स्टँडर्ड प्रोसेस असता, ती तुमकां तेचे शेड्यूल दिल्ले. सर ही हरवळे एकूच पंचायत कित्या खातीर जाता? काय झालं, गोव्यात 2-3 पंचायतीचो इश्यू असलो. एक तालेगाव ही पहिली पणजीत असली, पण त्यांनी सेपरेट झाले म्हणून त्याची तारीख वेगळी. तशी हरवळे ही पहिली साखळी म्युन्सिपाल्टीत असली, पण त्यांनी थंय असो बायकॉट केलो, त्यांचा विरोध असलो आणि त्याची पंचायत झाली. म्हणून ह्या 2 वेगळ्या. अदरवाईज त्या बाकी सगळ्या 191 पंचायत तिची नॉर्मली एकच असतात. हे 2 वेगळे उरले. सुरुवातीला तसाच स्फोटक होता RDA. हरवळे पंचायत जी आपल्या नॉर्थ गोव्यातली आसा त्याची रेग्युलर इलेक्शन्स आसा. त्याची टर्म फाटल्या 1 महिन्यापूर्वी 18 ऑगस्टाक त्याची टर्म काबार जाली. सध्या थंय एक ॲडमिनिस्ट्रेटर अपॉइंट केला, एक अव्वल कारकून मामलदार ऑफिसातलो. आणि आता त्याची तारीख आहा 20 ऑक्टोबर. हरवळे पंचायतीची ही रेग्युलर इलेक्शन्स आणि 2 बाय इलेक्शन्स आसा. एक ओरळी पंचायत साऊथ गोव्यातली आणि कावरेपिल्ला. त्यातली एक सीट आहे. जे कावरेपिल्लात 1 सीट असली त्याची पोलिसात सिलेक्शन झाले म्हणून ती सीट वॅकंट झाली. आणि ओरली मग दिसतात जिल्हा पंचायत हां मोरपिल्ला. हां केपेदा नका मोरपिल्ला. हां सॉरी कावरेपिल्ला नाही, मोरपिल्ला. सनसेट तर 20 तारखेक ही जी पहिली जी आमची हरवळेची पंचायत आहे तर ती धाकटी पंचायत. 5 वॉर्ड असतात त्याच्याकडे. त्या 5 वॉर्डात 2 वॉर्ड हे लेडीजचे रिझर्वेशन झाले. 33% म्हणजे 2 झाले. आणि बाय रोटेशन आम्ही ते त्यातले वॉर्ड नंबर 4 आणि 5, वॉर्ड नंबर 4 आणि वॉर्ड नंबर 5 हे 2 रिझर्व असतात लेडीजसाठी. आता हरवळेचे तुम्ही जर सोशल कंपोजिशन तुम्ही बघितले, सोशल कल्चरल, तर त्या भागात जे स्टॅटिस्टिक्स आम्ही शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईबचे गव्हर्नमेंटाकडून घेतात त्यानुसार सफिशियंट पॉप्युलेशनना त्याच्या रिझर्वेशना खातीर हरवळेचे कॉम्पोजिशन तसे आहे. बिचोली हरवळेचा तो जो भाग आहे बॉर्डरीचो तो म्युन्सिपाल्टीचा भाग होता ना. हां, हरवळे ही बेसिकली आधी साखळी म्युन्सिपाल्टीची असली. 2011-12ची जी इलेक्शन असली त्यांनी रिफ्यूज केले की आम्ही पार्टिसिपेट जाऊचे ना म्हणून त्यांची सेपरेट इलेक्शन उरली. तसे तालेगावचे झाले. तालेगाव पहिले पणजी ह्याचे असले, त्यांनी सेपरेशन त्यांचे घेतले. त्यामुळे ह्या 2 इलेक्शन वेगळ्या येतात. तुमच्या सगळ्या जनरल इलेक्शन 191 पंचायतीत त्या असं ना त्यांना किती आहेत हे वोटर्स किती आहेत टोटल? वोटर्स त्याचे सुद्धा एका वॉर्डात तुम्हाला 400 2000 पर्यंत वोटर्स. टोटल एकूण पंचायतीचे वोटर्स 2000च्या दरम्यान 2091 एका वॉर्डात 400 वोटर्स असतात त्याचे प्रमाण. आणि आता एकूण किती वोटर्स आहेत पंचायत? नाही हे म्हणजे हरवळेला 2091. पण एवढ्या छोट्या याला पंचायत मिळते कायद्यात? आता ते कसं आहे ते तसं काही त्याला मिनिममचं हे नाही ना, हे नाही आहे. आपण नॉर्मली किती करता म्हणजे नॉर्मल बाहेरच्या ह्याच्यात किती असतात पॉप्युलेशन ज्यांना वाढतात आणि त्याचे अर्बनायझेशन जातात त्यांना आम्ही त्याची म्युन्सिपाल्टी करतात. पण गोव्याचं जनरल तुम्ही जर सूर बघितला आता परवरीचं एरिया, तालेगावचं एरिया, सांताक्रूजचं एरिया हे ऑलमोस्ट आमचे अर्बनच आहे. म्हणजे ऑल अर्बन फॅसिलिटीज अमेनिटीज आर अवेलेबल इन दोज एरियाज, बट स्टील मोस्ट ऑफ देम आर कलंगूट म्हणा दे आर पंचायत.
तो गव्हर्नन्सचा इश्यू आहे. थोडेसे फरक पडतात. म्हणजे तुम्ही पंचायत झाल्यानंतर टॅक्सेशनचा एक इश्यू असतात, म्युन्सिपाल्टी झाल्यानंतर टॅक्सेशन केना केना वाढतात. पण फंक्शनिंग जर तुम्ही पळयले दोन्ही लोकल बॉडीचे फंक्शनिंग सारखेच आहे. 20 तारखेक म्हणजे इलेक्शन जातली 20 ऑक्टोबर, काउंटिंग दुसऱ्या दिस जातले 21. नॉर्मली ह्या सगळ्या इलेक्शनाक तिथलो जो मामलतदार असता, आता हरवळेचो म्हणजे बिचोलीचो मामलतदार, तो रिटर्निंग ऑफिसर. आणि कोड ऑफ कंडक्ट कोड ऑफ कंडक्ट आत्ता आम्ही आता अनाऊन्स करता न्हू, आमची नोटिफिकेशन आताच. अच्छा, पण कोड ऑफ कंडक्टचो इश्यू कितें आसता, आता ही 5 मेंबरची पंचायत म्हणजे त्याच्यात कुठलं डेव्हलपमेंट वर्क घेवपाच ना. आता सध्या थंय ॲडमिनिस्ट्रेटर एक अव्वल कारकून मामलदार ऑफिसातला, त्या फक्त पंचायती पुरतीच ती मर्यादित असतात. आणि ही जी बाय इलेक्शन दुसरी हा साऊथ गोव्यातल्या 2 पंचायती होळी आणि, तर त्याच्यात ते त्या पंचायतीपुरतीच मर्यादित असतात. ॲडमिनिस्ट्रेटर कोण अपॉइंट केला? ॲडमिनिस्ट्रेटर तो एक अव्वल कारकून असतो. नाव किती त्यांचे? काय नाव त्यांचं? ममता फोंडेकर. ही बॅलेट बॉक्स म्हणजे याच्यात हे आपले इलेक्ट्रॉनिक मशीन यूजच आहे, पण लोकल बॉडीच्या ह्याच्यात ते जाईना. आणि दुसरी गोष्ट बॅलेट पेपर. आणि दुसरी गोष्ट तुमका खबर आहे की गोव्यात म्युन्सिपाल्टी आणि पंचायतची इलेक्शन ही पार्टी बेसिसवर नसता. म्हणजे बाकीच्या राज्यात ती परिस्थिती वेगळी आहे. आता हे वोटर्स आहेत 2091, ST आणि ST किती आहेत सध्या? म्हणजे रिझर्वेशन नसले किती मिळाले आकडा तुम्हाला वोटरांचे? थोडे तरी असतील. हा, थोडं मिळालं असेल त्याच्याकडे. किती आहे SC ST? यांच्याकडे ऑफिशियल ते देतील तुम्हाला, ते देतील. ओबीसी SC ST हां, ते कमी आहे त्याच्यामध्ये. मिनिमम किती पाहिजे? समजा SC रिझर्व देणार तर किती पाहिजे म्हणतात? नाही आता 5 वॉर्ड आहेत ना, 5 वॉर्डाचा हिशेब करून तो पर्सेंटेज उपयोग आहे ना. ते 5 वॉर्डा नॉर्मल बेसिक रूल किती आहे, म्हणजे तुम्ही सुप्रीम कोर्टचे जे जजमेंट ट्रिपल टेस्ट म्हणून त्यांनी घेतले, त्यांनी सांगितले की एनी रिझर्वेशन हॅज टू बी प्रोपोर्शनल टू द पीपल ऑफ दॅट कॅटेगरी इन द जनरल पॉप्युलेशन. म्हणजे त्या पंचायत एरियात त्यांचे ॲक्च्युअल ह्याच्यात पर्सेंटेज कितले आहे त्याच्यावर ते अवलंबून. हां, 1 तारखेपासून 1 ऑक्टोबर 1 ऑक्टोबर ते 9. हां, आमदार ऑफिस आमचं शेड्यूल दियात आमकां ते सगळे तुमका हे सगळे देतात. ते स्क्रुटिनी विड्रॉवल ते सगळे म्हणजे तुमका एक प्रेस नोटच आम्ही देतात. आणि ह्याच्या खासदारच्या इलेक्शनपेक्षा पंचायतीचे वोटिंग पर्सेंटेज केन्नाही चढ असतं, लोकांचा उत्साह चढ असता आणि ते महत्त्वाचे. लोक मोठ्या उत्साहाने ह्या इलेक्शनात भाग घेतले. सेन्सिटिव्ह वगैरे नाही ना ह्याची ह्या भागात नाही आहे. आणि त्याच्यात फारसा कॉन्फ्लिक्ट हा असा इश्यू पण नाही आहे. आणि तुम्ही जर बघितलं असेल हरवळीचे लोक, तुम्ही जर म्हणजे मी आता त्या सगळ्या पंचायतीक व्हिजिट केल्यामुळे मला सगळ्यांची खबर आहे. साधे शांत असे लोक, हे असे जनरल तुम्ही जो कोकणी शब्द वापरला केस्ताव किंवा झगडे, तो शब्द थंय चढ त्यांच्या ह्याच्यात ना डिस्कशनात केन्ना येईना. तो शांतपणे असतो त्यांच्या ह्याच्यात. मंदिरात नेहमी असतो हा, मंदिराविषयी वाद असतो, त्यात ते महाजन कोण आहे ना याच्यावरून असतो. पण पंचायतचे जनरल मेंबर्स शांत आहेत, कम्युनिटी मातशी शांत आहे. मंदिर ते भंडारी समाज ते समाज हां, ते हां, तो इश्यू मडकईला वगैरे जो जातात. unreserved. Total population voters 198. 198 voters. एवढे एकदम कमी. Small. हां. And Morpilla ward number 6 reserved for ST. आता तो सगळा शेड्यूल ट्राईबचा एरिया आहे. Total voters 340. And for candidate expenditure is 40,000 limit. किती वोटर मोजले? Morpilla 340. 340.